नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. ॲक्च्युली आत्ता इथे वाळणी चालू आहे माझी, बिकॉज आपण लवकरच एक मोठ्या राईडवर जातो आहे, ड्रीम राईडवर बोलू शकता. त्यासाठीच आपली ओवाळणी चालू आहे. इथे जवळजवळ 16 ते 17 दिवसांची राईड असेल आणि आपण जातो आहे स्पितीसाठी. स्पिती आणि लडाख दोन्ही करतो आहे. इथे बाईकची पूजा वगैरे करत आहेत माझी वाईफ आणि माझी बहीण. पूजा वगैरे करून आपण लगेचच आपल्या मोठ्या राईडला चालू करतो आहे. नक्कीच आपल्या चॅनलवर त्याचे व्हिडिओ येतील. जर तुम्हाला ते आवडले तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. इथून आपण निघतो आहे. चला तर मग भेटूया मोटो व्लॉगवर. फाइनली यहाँ से हमारी राइड स्टार्ट होती है किसी के लिए. टाइम चेक शाम के 70 हो गए हैं. 7:30 को हम निकल रहे हैं. ट्राई करेंगे जितना रात में ट्रैवल कर सके उतना ट्रैवल करें. के बाद देखते हैं आगे. मैं हूँ, मेरे साथ 4 फ्रेंड हैं मेरे ऑफिस के, वो भी हैं. वो मुझे अभी हाईवे पे कनेक्ट होंगे. अभी फ़िलहाल तो हम निकल गए हैं. अभी थोड़ा लगेज अभी लगाया है तो थोड़ा यूज़ टू नहीं हूँ. यूज़ टू होने के लिए थोड़ा टाइम जाएगा. पता नहीं नाइट में ब्लॉगिंग कर पाएंगे या नहीं. ट्राई करेंगे तो ब्लॉगिंग कर पाएँ. गाड़ी बहुत ही ज़्यादा हेवी लग रही है मुझे लगता है वेट बैलेंस सही से नहीं हुआ है. वेट बैलेंस करना पड़ेगा अच्छे से. अंधेरा भी है, खेगा नहीं वैसे तो. अभी धीरे धीरे थोड़ा सा यूज टू होने में टाइम जाएगा वेट लोडेड गाड़ी पे. यहाँ से 17 डेज़ के लिए करते हैं बोईसर को बाय बाय. सिग्नल पे रोक दिए. सिग्नल तो ग्रीन है, साला जा ही नहीं रही. ऑलमोस्ट 16 डेज़ का प्लान है. 16-17 डेज करते हैं बाय बाय. काका को झापून बघतायत. काय माहिती काकांना काय कमी जास्त वाटतं. ये ब्लॉग में हिंदी मराठी सब मिक्स होगा भाई. ॲज युजल इथे ट्रॅफिक लागते. चला लवकर सध्या तरी पेट्रोल आहे आपल्याकडे. पेट्रोलची गरज नाही आहे. पुढे बघूया. विचार केला की गुजरात बॉर्डर क्रॉस म्हणजे महाराष्ट्र गुजरात बॉर्डर क्रॉस करेन ना तेव्हाच पेट्रोल टाकेन. प्लस तिथे थोडंसं स्वस्त भेटेल पेट्रोल. आय थिंक कॉलरला लावलं आहे मी. हेल्मेटमध्ये टाकायला पाहिजे यार. सॉरी यार. तर त्याचा व्हॉईस कसा आला असेल ते नाही माहिती मला. बघूया पुढे ओके झाली. आता कसा येतो काय माहिती. तिथे लावलं आहे. नशीब माझं चांगलं होतं, तो पडला नाही. आता आवाज कसा आला तो नाही माहिती मला. ओके, फायनली आपण पोहोचत आहेत मुंबई अहमदाबाद हायवेला. इथून लेफ्ट घेऊन मला पुढचा प्रवास करायचा आहे अहमदाबादपर्यंत. ते का ट्रॅफिक लागले यार. आताच माझ्या पार्टनरशी बोलणं झालं. एक पार्टनर थोडा उशिरा येतोय त्यामुळे मला वाटतं इथे थांबावं लागेल बरा वेळ. माहिती नाही अंधारामुळे तुम्हाला कसं दिसत असेल. नाईट विजनला मी कॅमेरा टेस्ट केलेला नाही आहे. चला निघालो. बघतोय आता जरा जास्त वेळ थांबावं लागेल तर एखाद्या हॉटेलला थांबतोय. ते चहा वगैरे घेतो ते येईपर्यंत. आपल्यासोबत अजून 1 2 3 4 बाईक आहेत. 5 लोक आहेत आणि मी पकडून 6. टोटल 6 जणांचा ग्रुप आहे. लास्ट आहे. चला यार गरम होतंय ह्या जॅकेटमध्ये. हा बघा हा वॅगनार. जायचं राईट साईडला आहे आणि गाडी टाकतोय लेफ्ट साईडला. काय बोलायचं. ओके, इथून लेफ्टला जायचं असेल तर बघूया. कॉन्क्रीट टाकलेलं आहे. ओके, ट्रक जातोय म्हणजे इथूनच जावं लागेल. हो, रस्त्याचं काम चालू आहे म्हणून असे. फायनली इथे थांबून एक चहा पिऊया नवजीवन हॉटेलला. पहिलाच चहाचा शॉप घेतोय. आमचा एक पार्टनर ट्रॅफिकमध्ये अटकला आहे त्यामुळे उशीर होणार आहे. जवळपास 1 तास बाईकवर बसणं पॉसिबल नाही आहे. तो एक चहाचा ब्रेक घेऊया, नंतर पुढचा प्रवास करूया. आहे पहिला टोल चारोटी टोल. बघूया किती टोल मोजू शकतोय ह्या राईडमध्ये आणि किती टोल लागत आहेत आपल्याला. फायनली 15-16 दिवसांसाठी महाराष्ट्राला बाय बाय करतो. आपल्या कर्मभूमीला. जन्मभूमी कर्मभूमी क्रॉस करतोय पहिला स्टेट आणि इथून आपण गुजरातमध्ये एंट्री करतोय. जिओचा पेट्रोल पंप आलाय. चला भेटला बाबा एकदाचं स्वस्त पेट्रोल. महाराष्ट्रवाल्यांनी पण काहीतरी केलं पाहिजे यार. 10 रुपये स्वस्त आहे इथे. 94 आहे. उलटं जेवायला उलटं. सगळी उलट्या गांडीची माकडं झाले आहेत. चायला पडलो. चला थोडं खाऊन मस्त निघूया. 200 किलोमीटर खेचूया पटकन. अरे हाय, वेलकम. हॅलो. पहिला नंबर लावलाय मी. बॅग पॅक केली.
काय इंट्रोडक्शन करणार आहे तू लावलंय तांबडे बाबा आमचे तयारी करत आहेत. मिस्टर ऋषिकेश कानडे हे आहेत, विशाल राऊत, कल्पेश चुरी आणि हे माझे मेहुणे सुजित गमरे. पायरीवर बसलेले आमचे मित्र अमित. हॅलो, हा सेकंड टोल आहे ना आपल्या राईडचा? तुमचा तिसरा असेल, माझा सेकंड आहे. आय थिंक वापीचा टोल आहे, आपल्या राईडचा दुसरा टोल. आमच्या पार्टनरला झोप आले म्हणून स्टॉप घेतलेला आहे. एक चहा मारूया. पार्टनर गाडी चालवून दमला. ऋषा काय म्हणशील 200 किलोमीटर नंतर? काय नाही, अजून काय किरकोळ आहे. हे आमचे मिस्टर कल्पेश चुरी 200 किलोमीटर नंतर पृष्ठभाग फुल व्हायब्रेट झाले. काय बोलतो 200 किलोमीटर? नॉन स्टॉप राईड. तू काय म्हणशील 200 किलोमीटर नंतर? तुमचे 200 झाले ना? झाले 200. मजा आली. फिट संघटना नाही, फुल कमरेचा तंबोरा वाजलाय, खतरनाक तंबोरा. घेतला तर विषय नाही तुझ्यात. काय बोलतो? ऑटो पायलट मोड नाही तुझ्या गाडीला. ऑन करायचं ऑटो पायलट. कितवा चहा आहे हा दिवसातून? तिसरा. माझा तो काय होतं? तुझा कितवा चहा आहे? तिसरा. तिसरा ना आपला. घरी जाता जाता चहाचा मळा होईल वाटतं पोटात. आता घेतलाय जरासा चहाचा ब्रेक. ज्या मेंबरना झोप येत होती, मला पण थोडीशी झोप येत होती. थोडंसं चहा पिऊया, थोडंसं फ्रेश होऊया, परत पुढचा प्रवास चालू करूया. कल्पेश झोप येते काय? झोप येते? झोप येते. वरती चढायचं म्हणजे मोठा टास्क झालाय आता. थांब पकड, एकदा पकड. नाही क्रॅम्प नाही, ही थोडी वरती करतो. फायनली आपली राईड पुढे जाते. मध्ये आम्ही थोडा वेळ झोपलो होतो, को रायडरला झोप येत होती म्हणून. 263 किलोमीटर झालेत. मॅप लावलाय आता. आम्ही मोदासावाला रूट घ्यायचा प्रयत्न करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. साला माझा मॅप कशाला इथे कोपऱ्यात जाऊन मरतोय? सरळ करावा लागेल की काय ह्याला? ऐसा हो जा तू, ऐसा अभी ऐसा जाने का. अभी 5:30 वाजले ना? 5:30 वाजले ना? ठीक आहे. किती 200 खेचायचे आता? जयपूर मुश्किल आहे रे. चला फायनली पुढचा प्रवास सुरू झालेला आहे आमचा. आमचे करता धरता ऋषिकेश कानडे ॲज युजल पहिल्या क्रमांकावर राईड करत आहेत. वडोदरा 77, अहमदाबाद 198 आहे. चल घाई करा, थोडंसं पळवा आता. सकाळ सकाळ थोडं सिटी बाहेर निघालं पाहिजे. या राईडचा 5वा टोल येतोय, भरूच टोल. फायनली आपण भरूचला पोचतोय. हा आहे भरूचचा टोल. अरे काय जागा ठेवले की नाही आमच्यासाठी? की आम्ही काय येडे आहेत काय? अरे साईडला जागा नाही आहे. ऋषा घासतोय. एक कोण घेऊन जा ऋषा. चलो अभी आ रहा है भरूच का फेमस ब्रिज. सीलिंग सारखा दिसतो. आता पुढे येत आहे फेमस भरूचचा ब्रिज, नर्मदा ब्रिज. सुंदर असा नर्मदा ब्रिज आम्ही क्रॉस करतो. खूप वेळा यूट्यूब व्हिडिओमध्ये बघितला असेल, माहिती आहे. अरे हाच ब्रिज बघायचा होता, मस्त आहे. हा बघ, आपण नर्मदा नदी क्रॉस करतोय. हा नर्मदा नदीवर बांधलेला नवीन ब्रिज आहे. ओल्डवाला त्या साईडला आहे, माझ्या राईट साईडला. चांगला बनवला आहे. अरे मागच्या वेळेस आलेले तेव्हा असाला पाऊस खूप होता, तर काय एवढा बघायला नाही भेटलं ना ऋषा. घाई गडबडीत ट्रॅफिकमध्ये समजलं नाही, बट चांगलं बनवलं आहे. गुजरातमधली एक सुंदर सकाळ आपण पाहत आहात. खूपच चांगला रस्ता बनवलेला आहे हा. आणि आपल्या पुढे राईड करत आहेत ते आपले तांबडे बाबा. बोला तांबडे बाबा की जय. अहमदाबाद 182. आपल्याला अहमदाबादला जाण्याचा आमचा प्लॅन होता, बट आता कॅन्सल केलं आहे आम्ही जातो आहे श्यामलाजीवाला रूट घेऊन. ते 2 को रायडर मागे पडले, 3 लोक येतील हळूहळू. आम्ही त्यासाठीच हळू 70-80च्या स्पीडने चालतो आहे सध्या. मला वाटतं राजस्थानमध्ये खूप गरमी मिळणार आहे आम्हाला. झोप काढली तर बरं वाटलं रे जरा ऋषा. हो नाही, जरा एक अर्धा तास झोपलो पण बरं वाटलं. अर्धा तास झोपलो असतील ना, जरा फ्रेश वाटायला लागला आता. हो तात्यासाहेब, किती ट्रक ते, किती ट्रक. वैताग आला व्हॅनचो ट्रक बघून बघून. नुसते ट्रक आहेत, नुसते ट्रक. चेन ल्यूप करायला पाहिजे होती.
झाले होते 300 किलोमीटर ऑलमोस्ट करायला आलो होतो आपण. बघूया पेट्रोल पंपला. एकदा चेन लूप करावी लागेल. ट्रक बघ झाडं खायला गेला होता भूक लागलेली म्हणून. स्टॉप 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 ऋषा. फुल ट्रॅफिक. नाही मॅपवर तर ब्ल्यू दाखवतोय. राईटलाच ठेवायला पाहिजे. राईटने पण नाही. डायव्हर्जन उलटा आलाय तर पुढे पोलीसवाला पण आलाय. अरे वा खतरनाक मित्रा. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सगळ्यांचे लावून टाकले त्याने एकाने. आत्ताच मला गरम होतंय. मला नाही वाटत ते 9-10 वाजेपर्यंत करपवून टाकेल आपल्याला. पुढे एक दुसरा टोल येतोय. अरे यार हे गुजरातीत लिहिलंय काही समजत नाही. वडोदरा भरूच टोल प्लाझा. लेफ्ट 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 लेफ्टला जागा आहे ऋषा. हां वडोदरा भरूच टोल क्रमांक 6. आणि इथे पुढे थांबावं लागेल आपल्याला. आपले 2 पार्टनर खूप मागे पडलेत. त्यांच्यासाठी कल्पेश आणि विशाल खूप मागे राहिलेत म्हणून आपण इथे थांबून घेऊया. अरे काय आहे हे? काय बनवलं आहे? मस्त आहे पण हे हॉटेल आहे काय? मस्त बनवलं आहे पण. जातो का ऋषा? अरे मंदिर आहे. स्वामीनारायण मंदिर आहे. पेट्रोल किती दाखवतोय कल्पेश तुला? माझी अर्धी टाकी झाली आहे. आज सूरज देवताचा प्रकोप होणार आहे वाटतं. 6:30 वाजताच एवढा वरती आला आहे ना कोळसा करून टाकणार आहे आपल्याला वाटतं. सध्या तरी पेट्रोल शोधायचं काम चालू आहे. गाडी रिझर्ववर लागले. कधीपासून पेट्रोल पंप नाही भेटत आहे. फायनली पेट्रोल पंपला पोचलो आहे. फुल कर दो. माझा जाईल आता वाटतं 1000 रुपयाचं जाईल. ऋषा तू देणार आहे पैसे माझे? काय बोलतो तुझ्याकडे पैसे नाही असं होणार आहे? ऑटो कट है ना? डाल दो थोडासा. हां बस बस बस. 94 आहे. 2 रुपये वाढलं. आपण तिथे टाकलं बॉर्डरला तेव्हा किती होतं? आगे ले राव. हां 94च होती. मला फायनली आता आम्ही गोधराचा रस्ता घेतो. आम्ही लोकलला विचारलं. पेट्रोल फुल केलं. पेट्रोल अराउंड 7 से 4 रुपये का आया मला. यही यहाँ से आगे जाके फिर राइट लेना पड़ेगा ना? हाँ राइट लेना. ये रास्ता कहाँ पे जाता है? वो सीधा गोधरा में ही जाना. गोधरा जाएगा. तो ये रास्ता लेके जाएंगे तो अच्छा रहेगा. हाँ वो उधर ट्रैफिक में नहीं लड़ेगा. ठीक है. ऋषा मी 2-4 व्हिडिओमध्ये हाच रस्ता बघितला आहे. ह्याला विचारतो था भैया उदयपुर जाना होगा तो ये रास्ता जाएगा क्या? पाटाचं पाणी बघत बघत जायचं आहे आता. चला फायनली पोचलो आपण हॉटेल ग्रँड एकता. बरं वाटलं रे. भूक लागले लय मला तर. आता नाही खाल्लं असतं तर ॲसिडिटी झाली असती. नाही भेटेल ना चांगलं. ते चांगलं आहे पण व्हेज आहे. व्हेजच आहे सगळं व्हेज. तर सध्या आम्ही पोचलोय हालोलला. आम्ही आता नाश्त्यासाठी थांबले. हे आमचा पसारा पूर्ण ब्रेकफास्ट झालेला आहे आता आमचा. आमचे तांबडे बाबा पुढे पदार्पण करत आहेत. 10 वाजले. 10 वाजता निघतोय आम्ही इथून. टार्गेट अजमेर आहे. हे थांब ही पाण्याची बॉटल पडेल तुझी तिथे आहे ना. मला ही सोम्याची सीट काय उपयोगाची नाही होत. मागच्या वेळेस आपण सकाळी निघालेलो म्हणून एवढं काही वाटलं नव्हतं. तुझ्या मैत्रिणी आल्या बघ. हळूहळू चला. ओके आपल्या
स्पिती लडाख राईडच्या डे 1चा हा पहिला पार्ट आहे. मला हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये बनवायला लागतो आहे बिकॉज लेंथ खूप मोठी होते. सो त्यामुळे मला हा 2 पार्टमध्ये बनवायला लागतो. तोपर्यंत तुम्ही पार्ट 1 एन्जॉय करा. आपण ह्याचा नेक्स्ट पार्ट पण आपण अपलोड करतो आहे लवकरच. सो जर हा तुम्हाला पार्ट 1 आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. धन्यवाद.